नमस्कार. चला तर मग आज आपण 19व्या शतकातल्या महाराष्ट्रात जाऊया आणि एका अशा समाजसुधारकाची गोष्ट पाहूया ज्यांनी आपल्या लेखणीने समाजात क्रांती घडवली. त्यांचं नाव गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी आणि त्यांचा लढा होता विधवांच्या हक्कांसाठी. हा केवळ एका प्रथेविरुद्धचा संघर्ष नव्हता, तर समाजाच्या विचार करण्याच्या पद्धतीलाच दिलेलं एक मोठं आव्हान होतं. तर ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी त्या काळातलं वास्तव पाहावं लागेल. कल्पना करा 19व्या शतकातल्या महाराष्ट्राची. एक असा काळ जिथे परंपरांनी समाजाला जखडून ठेवलं होतं आणि ह्याचा सगळ्यात जास्त आणि भीषण परिणाम जर कोणाला भोगावा लागत असेल तर तो होता स्त्रियांना, विशेषतः विधवा स्त्रियांना. म्हणजे विचार करा, पतीचं निधन झालं की स्त्रीचं आयुष्य जणू काय तिथेच संपलं. तिचं उरलेलं जीवन हे कठोर आणि अमानवी नियमांनी बांधलेलं असायचं. समाजात तिला एक प्रकारे ओझंच मानलं जायचं. आणि हे नियम किती क्रूर होते. केशवपन म्हणजेच डोक्यावरचे केस काढून टाकणं हा एक अत्यंत अपमानजनक विधी होता. कोणत्याही शुभकार्यामध्ये, समारंभामध्ये त्यांना सहभागी होता येत नसे. रंगीत कपडे, दागिने यावर तर पूर्ण बंदीच. आणि पुनर्विवाहाचा विचार करणं ते तर महापाप मानलं जायचं. विशेष म्हणजे ह्या सगळ्या अमानुष प्रथांना धर्माचा आधार दिला जात होता. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे काय, तर बालविवाहाची प्रथा. अनेक मुलींना जग कळायच्या आतच त्यांचं लग्न लावून दिलं जायचं. आणि दुर्दैवाने जर पतीचं निधन झालं तर त्या लहान वयातच विधवा व्हायच्या आणि आयुष्यभर या रूढींच्या बंधनात अडकून पडायच्या. त्यांची परिस्थिती खरंच खूप दयनीय होती. पण म्हणतात ना, जिथे अंधार दाटतो तिथेच प्रकाशाचा किरणही दिसतो. याच अंधारलेल्या परिस्थितीत एका सुधारकाचा उदय झाला. त्यांचं नाव होतं गोपाळ हरी देशमुख. त्यांची जडणघडणच अशी झाली होती की त्यांनी या प्रस्थापित विचारधारेला आव्हान देण्याचं धाडस केलं. लोकहितवादी यांचा जन्म एका सुशिक्षित ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यामुळे झालं काय की त्यांना पारंपरिक शिक्षण तर मिळालंच, पण त्याचवेळी त्यांनी पाश्चात्य शिक्षणही घेतलं. या शिक्षणामुळे त्यांना मानवाधिकार, स्वातंत्र्य, तर्क आणि विवेकवाद यांसारख्या आधुनिक विचारांची ओळख झाली. आणि याच पारंपरिक आणि आधुनिक ज्ञानाच्या संगमातून त्यांना समाजाकडे एका वेगळ्या चिकित्सक नजरेनं पाहण्याची दृष्टी मिळाली. लोकहितवादींना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे कळाली होती की समाज बदलायचा असेल तर आधी लोकांचे विचार बदलावे लागतील. आणि त्यासाठी त्यांनी हातात शस्त्र घेतलं. पण ते शस्त्र होतं त्यांच्या लेखणीचं. चला, त्यांच्या याच सर्वात महत्त्वाच्या कार्यावर एक नजर टाकूया. 1948 साल. प्रभाकर नावाच्या वृत्तपत्रात त्यांचे लेख यायला सुरुवात झाली. आणि बघता बघता ही लेखमाला इतकी गाजली की ती शतपत्रे म्हणून ओळखली जाऊ लागली. ही 100 पत्र म्हणजे जणू काही महाराष्ट्रातल्या वैचारिक क्रांतीची नांदी होती. या पत्रांमधनं त्यांनी समाजातील प्रत्येक अनिष्ट रूढीवर जोरदार हल्ला चढवला. आणि त्यांची पद्धत बघा किती जबरदस्त होती. त्यांनी थेट धर्मावर हल्ला नाही केला. उलट ते म्हणाले, चला आपण आपलेच धर्मग्रंथ तपासून पाहूया. त्यांनी लोकांना अंधानुकरण करण्याऐवजी विचार करायला लावलं. त्यांनी तर्कशुद्ध पद्धतीने हे दाखवून द्यायला सुरुवात केली की विधवा पुनर्विवाहाला आपल्याच शास्त्रांमध्ये आधार आहे. त्यांच्या सगळ्या विचारांचं सार आपल्याला या एका वाक्यात मिळतं: ज्या धर्मात माणुसकी नाही तो धर्म नसून अधर्म आहे. किती मोठा विचार आहे हा. त्यांच्या मते कोणताही धर्म, कोणतीही परंपरा जर माणुसकीच्या विरोधात जात असेल तर ती चुकीचीच आहे. आता साहजिकच आहे की क्रांतिकारी विचार मांडल्यावर समाज गप्प बसणार होता का? अजिबात नाही. मोठा संघर्ष उभा राहिला. आणि ह्याच संघर्षातून पुढे एक मोठा कायदेशीर विजयही मिळाला. बघूया तो कसा. त्यांनी नुसतीच टीका केली नाही बरं का. त्यांनी मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती अशा ग्रंथांचेच दाखले दिले आणि सनातन्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं की पुनर्विवाहाला विरोध करणारे लोकच धर्माचा चुकीचा अर्थ लावत आहेत. त्यांनी सनातन्यांना त्यांच्याच मैदानावर आव्हान दिलं. आणि मग त्यांनी तो एक प्रश्न विचारला ज्याने महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात अक्षरशः वादळ आणलं. प्रश्न साधा होता पण खूप खोल होता. धर्म ग्रंथांसाठी आहे की माणूस ग्रंथांसाठी? बस या एका प्रश्नाने त्यांनी धार्मिक अधिकाराच्या मूळ संकल्पनेलाच हात घातला. अर्थात हा विजय मिळवणं सोपं नव्हतं. पुण्यामध्ये सनातनी पंडितांनी त्यांच्यावर टीकेची अक्षरशः झोड उडवली. पण लोकहितवादी मागे हटले नाहीत. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यासारख्या सुधारकांना त्यांनी पाठिंबा दिला आणि या सगळ्यांच्या एकत्रित लढ्याचं फळ अखेर मिळालं. 26 जुलै 1856.
तो ऐतिहासिक दिवस, ज्या दिवशी ब्रिटिश सरकारने हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर केला. कायदा तर झाला, पण कागदावरचा कायदा समाजात रुजवणं, लोकांचं मानसिकता बदलणं, हे त्याहूनही मोठं आव्हान होतं. आणि या लढ्याची लोकहितवादींना एक मोठी किंमतही मोजावी लागली. पाहूया त्यांचा हा वारसा कसा टिकून राहिला. ज्या समाजाच्या भल्यासाठी ते लढत होते, विचार करा, त्याच समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला, त्यांना वाळीत टाकलं. पण तरीही ते आपल्या भूमिकेपासून इंचभरही ढळले नाहीत. हेच त्यांचं मोठंपण होतं. समाजाने वाळीत टाकलं तरी त्यांचं काम थांबलं नाही. अगदी सरकारी नोकरीत असतानाही त्यांचं निर्भीड लेखन सुरूच होतं. विधवा पुनर्विवाहच नाही, तर स्त्री शिक्षण असो किंवा जातीयतेला विरोध, प्रत्येक आघाडीवर ते लढत राहिले. त्यांची तळमळ आयुष्यभर टिकली. त्यांच्या सगळ्या आयुष्याच्या कार्याचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते हेच आहे: समाज सुधारायचा असेल तर धर्माला विवेकाची जोड द्यावी लागेल. धर्म आणि विवेक म्हणजे रिझन यांची सांगड घातल्याशिवाय खरी सामाजिक प्रगती होऊच शकत नाही. हाच विचार त्यांनी महाराष्ट्राला दिला. तर मग लोकहितवादी म्हणजे कोण? ते फक्त एक समाजसुधारक होते का? नाही, ते होते महाराष्ट्रातले पहिले आधुनिक विवेकवादी विचारवंत, विधवा पुनर्विवाहासाठी वैचारिक पाया घालणारे नेते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखणीला सामाजिक न्यायाचं शस्त्र बनवणारे क्रांतिकारक. त्यांच्याच कामामुळे पुढे फुले, आगरकर, आंबेडकर यांच्यासारख्या महान सुधारकांसाठी एक भक्कम पाया तयार झाला. त्यामुळे लक्षात घ्या, त्यांचा लढा हा फक्त एका प्रथेपुरता म्हणजे विधवा पुनर्विवाहापुरता मर्यादित नव्हता. नाही, तो लढा होता प्रत्येक माणसाच्या स्वातंत्र्यासाठी, त्याच्या सन्मानाने जगण्याच्या मूलभूत हक्कासाठी. शेवटी लोकहितवादींचा विचार म्हणजे काय? तो आहे मानवतेचा विजय आणि विवेकाचा धर्म. त्यांनी पेटवलेली ही विचारांची मशाल आजही आपल्याला योग्य मार्ग दाखवत आहे.